गुरं येतात तिथे उभी राहतात आणि आवाज आला, धुडूम धुडूम आवाज आला. बस तिथे हाय. टाकी रिकामी झाले म्हणजे तिघांचे खाण्यापिण्याचे हाल नको, कारण ते गावच्या ठिकाणी. गोंड्याचं बियाणं. आता हे जे बियाणं आहे ना आपल्याला हवं आहे, बियाणं म्हणजे रोपं हवेत. आता ती काय करायची, ह्या फुलझाडांमध्ये टाकते एक एक बी. म्हणजे आपण बघा त्या फुलझाडांना रोज पाणी घालतो ना, ते रुजून येतील. रोपं गोंड्याची गरजेची आहेत. हे बघा बी कसं असतं, हे काळं आहे ना, हा जो भाग आहे ना मागचा, हे बियाणं आहे ते. आणि चांगलं क्वालिटीचं बी आहे. बस त्याला आता काय नाही करायचं, ते आता रुजून येणार. काय माती इथे घालायची पण गरज नाही आहे. प्रत्येक रोपामध्ये आता हे थोडं थोडं की नाही हे बियाणं टाकते. आपल्याला फक्त रोपं तयार झाली का नंतरला काढून दुसरीकडे लावायची. इथं पण टाकते. हे अशा प्रकारे करते मी रोपं. ते आपलं पुढचं रोप आहे ना गोंड्याचं, त्यात आहे ना सुकायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे आधी रुजवलेलं बरं ना, ते पण टाकते. नंतरला मग रोपं काढून दुसरीकडे आपण लावू शकतो. हे बघा, आणि हे चांगलं आहे बियाणं. गवत बघा कसं उगवतं लगेच. आपण हे झाडांसाठी पाणी घालतो आणि हे गवताचं राज्य जिकडे तिकडे. पावसासारखं वाढले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला आहेत भरपूर कामं आहेत घरातली. कुणालच्या बाबा ना आता गेलेत, बाहेर गेलेले आहेत ते. मला असं वाटतं आहे की ते ठोंबे शोधायला गेलेले आहेत, कारण हा जो आपला आडा आहे ना तो सगळा ढिल्ला झालेला आहे. ठोंबे म्हणजे ते लाकडांचे बघा, ते जाडे लाकडं असतात ना, त्याला ठोंबे म्हणतात. आणि हा म्हणजे आडा आपला आहे ना, म्हणजे आपला आडा म्हणजे काय, ते कंपाऊंडची तार आहे ना सगळे ढिल्ले झाले. त्याच्यामुळे ती जरा घट्ट करायचे आणि ते आज करावंच लागेल, कारण गुरं येतात तिथे उभी राहतात. आणि आल्या पाहुण्या खायला, त्यांना खाणं घातलं आहे ना, त्यांनी बघितलं आता. म्हणजे गुरं येऊन आहे ना आतमध्ये शिरायचे चान्स आहे ना, त्याच्यामुळे मग ते आता जरा करायचं आहे पहिला अगोदर. कारण गेले 2-3 दिवस झाले ना रोज गुरांना म्हणजे लक्ष ठेवावं लागतं थोडंसं, त्याच्यामुळे ते काहीतरी आणायला गेले ते ठोंबे. चला जाऊया घरामध्ये. परत आज जायचं आहे, तरळ्यात पण जायचं आहे, आपलं कुरिअर पण करायचं आहे. मला असं वाटतं की मला काय जायला मिळणार नाही, पण कुणालच्या बाबांना सांगेन त्यांनाच जायला एकट्यानं. आणि थोडंसं आपल्याला हे पण करायचं, काय बरं, तयारी. आता मुंबईला पण जायचं आहे ना, तर कुणालच्या बाबा मला असं वाटतं की त्यांना एकट्यानंच पाठवून, कारण मी जर का गेली ना तर माझी घरातली सगळी कामं आहेत ना, त्यांचा गोंधळ होऊन जातो. त्याच्यामुळे चला जाऊया, पटापट करूया. घराचं सगळं आटपून घेतलं, सगळी झाडू बिडू सगळं काढून झालेलं आहे. फक्त आता जरा म्हटलं बागेमध्ये जरा बघते काय काय चाललं आहे ते. कुरिअर फक्त थोडंसं म्हणजे पॅकिंग करून झालेलं आहे, फक्त वरती कवर घालायचं आहे. आपण ह्याच्यासाठी पॅकिंगसाठी बॅगा वगैरे ना ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तुम्हाला एक गंमत सांगते हा. म्हणजे त्याविषयी पहिल्यांदा आम्ही कुरिअर केलं ना, आम्हाला कशी आयडिया नाही ना कशा प्रकारे करतात काय, आपण कधी केलेलंच नाही कोणाला कुरिअर. इतकी धावपळ झाली होती. आता त्या बॅगा वगैरे ना आम्ही किती शोधल्या, किती बापरे ठिकाणी शोधलं असेल आमच्या तरळ्यामध्ये, कुठं बॅगाच नाही. आणि शेवटी मग कुणाला म्हटलं बघ जरा सर्च कर, आणि मग ऑनलाईन आहे ना आता मागवलेल्या आहेत, पण त्या येणार उशिरा, म्हणजे अजून यायला 3 ते 4 दिवस जातील. म्हटलं तोपर्यंत आपलं जे पॅकिंग केलेलं आहे आणि सगळ्यांचं कसं पेमेंट वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे ठेवणं म्हटलं बरं वाटत नाही. त्याच्यामुळे साधं सिंपल पॅकिंग करून आता आम्हाला कुरिअर करायचं आहे. आता आमच्या इथे कुरिअरवाले आहेत ना, त्यांचं पॅकिंग वगैरे काहीच नाही. आता ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते, कारण तुम्हाला पण ह्या गोष्टी माहिती पडायला पाहिजेत. पॅकिंग म्हणजे पैसे तेवढेच घेतात, पण पॅकिंगचं काहीच त्यांचं हे नसतं. त्याच्या आम्ही कणकवलीला जाऊन कुरिअर केलं, आणि पण ते जे कुरिअर होतं ना त्यांनी आम्हाला म्हणजे पॅकिंगवर सगळं त्यांचं होतं. आपण फक्त इकडनं आपला माल घेऊन जायचा आणि बाकी सगळं पॅकिंगवर ते लोक करणार, असं सगळं. आपण फक्त ॲड्रेस वगैरे द्यायचं. आणि इथे आमच्या इकडे जे कुरिअरवाले आहेत ना, त्यांच्याकडे अशी सोय काहीच नाही आहे.
त्याच्यामुळे जे काही करायचं ते आपल्याला व्यवस्थित सगळं पॅकिंग करून करायचं आहे. पण आज जे मी आता पॅकिंग करणार आहे ना कुरिअरमध्ये द्यायला, तर ते म्हणजे पोस्टाचाच विचार चालला आहे की पोस्टाचाच जाऊया, कारण चार्जेस भरपूर आहेत प्रायव्हेट कुरिअरवाल्यांच्या, आमच्या इथे तरळ्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं पोस्टचं बरं पडेल. तर साधं सिंपल पॅकिंग करून आपण म्हटलं पाठवून देऊया. माल आपला चांगला व्यवस्थित आहे ना लवकरात लवकर पोचायला पाहिजे ह्याच्यासाठी. मग तेच बॅगा वगैरे आता ऑनलाईन मागवलेल्या आहेत, मग कसं व्यवस्थित नंतरला पॅकिंग करता येईल. मग आणि आमच्या इथे कसं वस्तू यायला आपण ऑनलाईन जरी मागवतो ना, म्हणजे काही मागवलं ना तरी पण असं पटकन येत नाही, थोडासा वेळ जातो. खेड्यामध्ये पडतं ना हे गाव, त्याच्यामुळे बाकी असं काही नाही. आणि दुकानात वगैरे प्रत्येक अशी वस्तू मिळत नाही पटकन, त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. म्हणजे काय आपल्याला हवं असेल ना तर कणकवलीला जावं लागतं, आणि कणकवली आता आमच्यापासून लांब आहे. तर उगाच कामाशिवाय तिकडे कसं जाणार ना कोण गाडी भाडा खर्च करून. असं आपण कधी कामानिमित्त गेलं तर ठीक आहे, पण त्याशी आम्ही गेलो होतो ना तर चौकशी केली, पण तिथे पण आम्हाला काही मिळालं नाही, कारण ते दुकान आहे ना दुपारच्या वेळेस होतं ना, बंद झालं होतं. असं समोर बघा सगळं धुकं आणि ते काम करणारी माणसं आली ना तिथे राहायची ना, आता ते लोक गेले सगळं असं खाली खाली झालं. म्हणजे शांत झालेलं आहे. नंतर ना आवाज भरपूर असायचा आमच्या इथे सकाळच्या टायमाला पण आता एकदम शांत झालेलं आहे. कुणालच्या वेळा मला असं वाटतं ह्या साईडलाच गेले ते, आता कधी येतात काय माहिती. हे बघा तुम्हाला मी आडा दाखवते, दुरुस्त करायचं म्हणाले ना. हे बघा हे सगळं खाली पडलं आहे, हे बघा तारबीर सटकले, हे बघा हे नेट पण खाली पडले. मागचं इकडचं दुरुस्त केलं आपण, ते तुम्हाला मी दाखवलं होतं. आणि आता ही पूर्ण तार आहे ना ही तिथपर्यंत हे सगळं व्यवस्थित करायचं आहे, कारण गुरं येतात आणि इथं त्यांना उभी राहतात. आणि इथे कशी बघा ही जास्वंदीची झाडं वगैरे आहेत ना, तर गुरांना कशी आवडतं खायला, त्याच्यामुळे ते गुरं येतात असं. पण आपण कसं जरा व्यवस्थित करायचं, त्यांना काय खाऊ दे, खाता येते, पण ते कसे आतमध्ये शिरलं तर परत सगळी झाडं आपली हे होऊन जातील ना, त्याच्यामुळे थोडंसं करायचं आहे. ह्या साईडला पण पूर्ण खाली गेलेलं आहे. तर ते कुणालच्या म्हणालं की नाही, म्हटलं आता करून टाकूया, कारण आपल्याला म्हणजे मुंबईला कधी पण जाणं होईल ना, मग कुणाला एकटा काय करेल, मग कुठं लक्ष ठेवेल. त्याच्यामुळे मी सकाळच ते आता करायला घेणार आहेत, म्हणून ते गेलेत आता बाहेर. तुम्हाला चंटू पंटू दाखवते. काय झालं तुला, तो बघा काय बस इथे, वाघ्याला सोडले. मला वाटतं वाघ्या पण गेला वाटतं बाबाबरोबरच. बस इथे आली मी. ह्या काट्या कुठ्या सगळ्या जमा केल्या ह्या रस्त्यावरच्या बघा पडलेल्या, म्हटलं चुलीला लावायला होतील. म्हणजे असं जमा करून चुलीला लावून टाकायचं, जाळून टाकायचं, तेवढी मग घाण पण निघते आणि आपलं पाणी पण तापतं ना. हे बघा तुम्हाला मी दाखवते आपलं घर बघा. तर आईने विचारलं होतं दाखवा जरा, तर हे बघा हे आपलं असं. आता कधी काम चालू होते काय माहीत नाही. ही बघा माती घालून ठेवलेली ना, पाणी पण टाकायचं आहे. बघू आता कसं होतं आहे ते. होईल लवकर होईल, देवाची कृपा असेल ना होईल सगळं. हा थांब, आपला शेरू ना तिकडे जातो हा आपल्या घरामध्ये, नवीन घरामध्ये त्याची फेरी असते. जाणार कधी कधी मला असं वाटतं जाऊन तिथे बसतो, पण म्हटलं हा तिथे काय करतोय, आणि मग आम्ही जाऊन बघतो तर हा बसलेला असतो गपचूप. असं त्याची फेरी असते. आता काम बघूया आता कधी होतंय ते. पण आता कसं आम्ही लोक जास्त विचार करत नाही, जास्त असं टेन्शन घेत नाही. थांब बाबू आली थांब, म्हटलं होईल लवकर. आपण जास्त विचार करून काही होत नाही. ज्या गोष्टी जेव्हा व्हायच्या असतात तेव्हाच होतात. त्याच्यामुळे सगळं देवावरती सोडून द्यायचं, आपोआप सगळं होणार. हो की नाही, होणार की नाही. काय आलं काय हां चल आली चूल पेटूया, चला चूल पेटूया. हा आता माझं ना, हां दर काय काठी खायचे हवे, काठी. गंदा बच्चा भांडतोय माझ्याशी, भांडतोय बघा. त्याला बांधून ठेवलं ना इथं, वाघ्याला सोडले ना. अरे नको बाबू, नको रे. लब्बाड. हा ते ना बॉम्ब फुटले, दोन फटाके फुटले ना, त्याच्यामुळे तो घाबरलाय. माकडं आले असतील तिकडे त्या साईडला ना, तर कोणतरी फटाके फोडले. काय आलं, आवाज आला, धुडूम आवाज आला. बस तिथे हाय मी, बस हाय मी, हाय. हा चल घरात जाऊया, थांब त्याला घरात नेते. आता हा घाबरलाय आता. हां इथं कसं करणार, जायचंय बाजारात, कुरिअर पण करायचंय ना. कुणाला घे हाताशी आणि करून घे. हां घे जरा, घे पकड. हे मला जंगल साफ करायचं, तिकडून टाकतो. हां हा बघा शेट, हे चला घरात, ह्याला घेऊन जा सांगा ते.
जा आबावर जा. त्याच्यावर तो कुटकुटतोय ना. त्याच्यावर झुजायला बघत होता. कोणावर? अक्षय कुठल्याबरोबर. रॉनी बरोबर. नाही मारामारी नाही करायची. जा 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 जा. मी उभा राहिलो ना की धावायचं तिकडे. हा मी धावतच सुटलो मग माझ्या मागे धावतो. संध्याकाळी खायला खायला बनवते मी. आज मला आपल्याला काय पण करून भरपूर कामं उरकायचे. हां पण आहे ना छोट्या मोठ्या कामात लक्ष देऊन पटावर उरकायचं. हां. कुणालनी आता बघा पॅकिंग करायला घेतलेले आहे आणि अशा बॅगा ना आपण मागवलेल्या आहेत. आता ह्या कशा ट्रान्सपरंट आहेत ना, तर अशा आपल्याला नको आहेत. ज्या बिना ट्रान्सपरंट असतात तशा पाहिजेत. तर ग्रे कलरमध्ये येतात, तर त्या येणार आहेत. तर सध्या आपण बघा असं साधं सिम्पल पॅकिंग करतो आहे. हे बघा हे पॅकिंग केलेलं एक तुम्हाला दाखवलं हे अशा पद्धतीने, कारण बॅगाच नाही आपल्याकडे त्याच्यामुळे राहिलेले आहे. आणि हे कुळीत पीठ आहे ना, ते आपल्याला कुरिअर करायचं आहे. कुणाला म्हटलं कर जरा बसून बसून, त्याच्यामुळे करतो आहे तो. हां तू ये मग. नाही मी बाबाला बोलवते. मी घेतला फोन घेतला. ते कॉलर बघ वर झाले, कॉलर नीट कर. हे बघा शेरू बसला आहे आणि आता निघालो आम्ही. नाश्ता वगैरे केला, घरातलं थोडंसं काम केलं आणि निघालो. हे बघा कुरिअर पण घेतलं आपलं, पॅकिंग केलेलं. दोन्ही कामं एकदम म्हटलं होऊन जाते ना, डबल फेर नको मग परत कुरिअरसाठी. सगळं खाण्यापिण्याची सोय करायची ना, म्हणून आम्ही तळ्यात चाललो आहे. म्हणजे आता उद्या बघा निघायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे कुणालच्या जेवणाची सोय 2-3 दिवस त्याला जे काही लागेल ते सगळं आपल्याला, आणि वाघ्या शेरू पण आहेत ना, त्या तिघांची जेवणाची सोय आपल्याकडे. का हॉटेल काही ते आजूबाजूला आहेत नाही, खूप लांब आहेत. त्याच्यामुळे असं कुठं जायचं म्हटलं ना की हे सगळं करावंच लागतं. त्याच्यामुळे सगळं आता सामान जे काय म्हणजे तो स्वतः असं बनवून खाईन ना, अशा पद्धतीने सगळं खरेदी करायचं आहे थोडंसं. त्याच्यामुळे खात चाललो आहे. आणि म्हटलं आता जातो ते कुरिअर पण म्हटलं रेडी होतं, ते आपलं पॅकिंगवर गेलं ते पण म्हटलं करून टाकूया. म्हणजे आपले जे कस्टमर आहेत ना त्यांच्याकडे वेळेत सगळं आपलं जे आहे ना ते पोचून जाईल. मग कोळीत पीठ आहे ना ते आपण आता कुरिअर करतो ना ते. चला निघूया. चला आज जरा आहेत व्यवस्थित आहेत जरा आज कुणालचे बाबा. कुरिअर झालं व्यवस्थित. हे बघा ह्यांचं खाणं बघा, तो बघा तिथं एक. आत्ताच घरी आली आणि येते वेळी त्यांना आईस्क्रीम पण आणला. वाट बघत बसतात तो, नाही काय आणलं ना की मग अशी तोंड त्यांची जरा वाईट होतात मग. आणि आता कशी गरमी पण आहे ना, त्याच्यामुळे नेहमी काय देत नाही, पण आता असं कधी गेलो का आणतो. मग बघ असं खातोय हवऱ्यासारखा. बस झालं वाग्या. किती वाजला बघा, 1:30 वाजला घरी येईपर्यंत. आता काय करते, बसा बेटा शांत बस ना बेटा. बघा ह्या दोघांचं ना असं असतं बाहेरनं आल्यानंतर, त्याच्यामुळे काहीतरी खाऊ आणलं ना की दोघं शांत होतात. त्या दिवशी गेलं ना मध्ये तेव्हा पेडिग्री आणलं होतं आणि आता म्हटलं आईस्क्रीम आणला. हां खाल्ला ना बेटा, हां शांत माझ्या. तो बघा एक पांढरा बघा कसा बसलाय तो, बघा खाऊन पिऊन झाला आहे तो. हां आता दूध अंडी आणि ब्रेड वगैरे सगळं आणलेलं आहे. आता म्हणजे थोडीशी चिंता कुणालची कमी, आणि बाकी पण थोडीशी तयारी करून ठेवायची, पण ते संध्याकाळच्या वेळेस करणार आहे मी. आणि आता घरातलं काम आता नाही करत आहे मी. म्हटलं आता थोडा वेळ पहिला जाऊ दे, जरा आराम करते पहिला. आधी तर हातपाय धुवून घेते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करून आणि मग जेवून मग बाकीचं काम आहे ना ते 3:30-4 वाजता म्हटलं करायला घेईन. म्हणजे सगळं अरेंज करूनच घरातनं आपल्याला निघायचं आहे उद्याला सकाळी. चला जाऊया. थकायला जातो इतकं बाहेर. आता ऊन आहे ना, बाप रे नकोसं वाटतं ते उन्हाकडे. उन्हाळा चालू झालेला आहे, असं नुसतं कसतरी होतं बाहेरून आल्यानंतर. चला हे जरा उचलते यांची कपं आणि जरा फ्रेश होऊया. आता पुदिनाच्या इथे आलास ना, तो पाईप आहे ना तो जरा लावून टाक. केळीच्या इकडचा पाईप आहे ना पाण्याचा, तो जरा लाव तिकडे आलास. हे बघा आता झाडांना पाणी घालायचं काम चाललंय आमचं. आणि हे कांद्याचं पाणी, हे बघा कांदे भिजून जे पाणी निघालं त्यात पुन्हा साधं पाणी मिक्स केलं आहे. आणि आता हे आम्ही पाणी घालतोय झाडांना, खत म्हणून ह्याचा उपयोग होतो. तिथे हे बघा कुणालच्यावर सुरुवात केली. आता मी ना हे जे वाफे आहेत ना भाजीचे, त्यांना हे पाणी ना घालते. चला सुरुवात करूया. सुगंध पाण्याचा. आणि ह्या ज्या साली आहेत ना कांद्याच्या, ह्या पण फेकायच्या नाही, त्याचा पण झाडांमध्ये टाकून द्यायचा, ह्याचा पण वापर होतो. असं सगळं चालतं जुगाड. पाणी नाही ऐकतं
काय टाकीत कमी झालंय काम ते झालं बघ आवाज येईल पाणी भरशील काय तू चष्मा लावते बघा बराच वेळ झाला तुमच्याशी काही बोलायला मिळालं नाही मला आणि आता मी ना भाज्या बनवून ठेवते भाज्या म्हणजे एक्स्ट्राच्या भाज्या कुणासाठी ही बघा ही मगाशी ना चिरून ठेवलेली भाजी आहे ना ह्याची वालीच्या शेंगाची ती पण आता बनवून ठेवते म्हणजे भाजी बनवून फ्रीजमध्ये ठेवली ना की काय खराब होणार नाही ना तो कसं खाऊ शकतो आणि ही बघा ही सिमला मिरचीची भाजी आहे. अशा 2 भाज्या की नाही बनवून ठेवल्या ना सुक्या भाज्या करून ठेवते त्याच्यामुळे बरं पडेल मग त्याची कशी खाण्यापिण्याची सोय होईल मग आणि हे बघा हे असं थोडंसं जरा अरेंज केलं की बरं पडतं तो मला म्हणा होता कुणाल की आई नको काय बनवू मी बनवून खाईन म्हणून पण शेवटी काय त्याचं पण बघा ऑफिस असतं ना त्याच्यामुळे नको म्हटलं आपण थोडंसं जरा अरेंज करूया हा बघा हा ब्रेडचा पॅकेट पण आणलेला आहे म्हणजे नाश्त्यामध्ये अंडी ब्रेड सगळं होईल तुम्हाला मी दाखवते थोडंसं तुम्ही मला प्रिया दाखवते बघा अंडी वगैरे पण आणून ठेवलेत म्हणजे वाघ्या शेरू पण आपल्या आहेत ना म्हणजे तिघांचे खाण्यापिण्याचे हाल नको कारण ते गावच्या ठिकाणी काही जवळ नाही आहे त्याच्यामुळे मला असं कुठं जायचं म्हटलं ना की मेन हाच प्रश्न असतो की इथं आपलं घर एकच आहे त्याच्यामुळे ना रात्रीच्या वेळेस भीती पण थोडीशी वाटतेच एकटं राहणं म्हणजे आणि शेवटी काय आपला जीव राहतो आपल्या मुलांमध्ये ना त्याच्यामुळे चला आता ह्या भाज्या आहेत ना मी बनवून ना घेते आणि फ्रीजमध्ये मग ठेवून देते आता रात्रीचं जेवण कसं माझं करून झालेलं आहे फक्त आता ह्या भाज्याच मला बनवायच्या आहेत थोडंसं जरा उशिराच करायला घेतलं आता वाजलेत किती 9 वाजलेले आहेत बाकी सगळं जेवण आहे ना माझं करून झालेलं आहे तर चला मग ताईनं व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईकसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया खूप खूप धन्यवाद